मुलगा 10वीला असतो. आपण काय करतो? अच्छा बघ, 10वी झाली, चांगले मार्क्स मिळाले. आजकाल 10वीला खूप मार्क्स मिळतात. मग एवढे मार्क्स मिळून पालकांना पण समजायचं बंद होतं, की काय करायचं आता? मग सायन्सला घ्यायचं आहे, की काय करायचं आहे, काय करायचं आहे? मुलगा तर अभ्यास करत नाहीये, काय करतोय, मोबाईलवरती आहे, कसं होणार, काय होणार? मग त्याच्या मागे ओरडत बसणार. साफ चुकीचं आहे. आणि मग 12वीच्या वेळेला ना ह्यांना डोक्यात येतं, की अरे 12वी म्हणजे आयुष्य आहे, पुढचं भविष्य आहे. 12वीचा अभ्यास कसा? जर तो क्लासला जातोय, आठवड्यातून नाही जमलं तर कमीत कमी 15 दिवसातून एकदा 100% व्हिजिट करायला पाहिजे. जर तुम्ही ह्या प्रवासातून चाललाय, मी तुम्हाला 100% सांगतो, मुलाची प्रगती 100% होणार आहे. आयुष्यातला हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल. आणि हा निर्णय जर बरोबर घेतला नाही, याच्यामध्ये जर आपली आपली 100% जबाबदारी पूर्ण नाही केली, तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करण्यासारखी वेळ येते. नमस्कार मंडळी, आज एक इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत आपण. आणि हा व्हिडिओ आहे ना, जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात तेवढ्या लोकांना पोहोचवा. कारण आयुष्यातला हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल. आणि हा निर्णय जर बरोबर घेतला नाही, ह्याच्यामध्ये जर आपली आपली 100% जबाबदारी पूर्ण नाही केली, तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करण्यासारखी वेळ येते. लास्ट 20 वर्षापासून 20 वर्षामध्ये मी खूप सगळ्या स्टुडंट्सना बघितलंय, पॅरेंट्सना बघितलंय. खूप सगळे एक्सपिरियन्सेस आहेत. एक एकदम एव्हरेज स्टुडंट होता. काही भविष्य वाटत नव्हतं, की काय करणार, काय नाही करणार. पण पालकांचं नेहमी त्याच्यावरती असलेलं ऑब्झर्वेशन, त्याच्या काही प्रॉब्लेम्समध्ये सल्ले घेणं किंवा त्याच्याशी चर्चा करणं, टीचरांशी चर्चा करणं किंवा कोणी एक्सपर्ट आहे त्यांच्याशी चर्चा करणं आणि मग त्यातून मग तो मुलगा हळू कॉन्फिडन्स गेन करतो आणि पुढे जातो. पण ना एक सीरियस प्रॉब्लेम आहे आजकाल. बघा, हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, गोळी लागेल मनाला, की "अरे यार, बरोबर आहे, आपल्याबरोबर चाललंय." त्यामुळे मी म्हटलं, की व्हिडिओ चांगला वाटला तर तुम्ही सगळ्यांना शेअर करायला पाहिजे. मुलगा 10वीला असतो. आपण काय करतो? अच्छा मग 10वी झाली, चांगले मार्क्स मिळाले. आजकाल 10वीला खूप मार्क्स मिळतात. तुम्ही बघा, ज्यांना सरळ स्पष्ट वाचता येत नाही त्यांना पण 50-60% भेटायला लागलेत. मग 90, 95, 98 तर आरामात मिळून जातात. मग एवढे मार्क्स मिळून पालकांना पण समजायचं बंद होतं, की काय करायचं आता? मग सायन्सला घ्यायचंय का काय करायचंय, काय करायचंय? ठीक आहे, लोकं सायन्सला घेतात. सायन्सला घेताना त्यांना कळतं, की अरे बाबा, इंजिनिअरिंगला जाऊया नाहीतर मेडिकलला जाऊया. तेच समजायचं थोडंसं कन्फ्युजन असतं, पण ते थोडं कसं तरी मॅनेज करून टाकतात. चला, इंजिनिअरिंगचं करा. खूप वेळा असं होतं, की मुलाला पण माहिती नसतं, पालकांना पण माहिती नसतं, की आपण सायन्स का घेतलंय. पुढे जाऊन त्यांना कळतं, की अरे इंजिनिअरिंग करायचं होतं तर बायोलॉजी घ्यायचंच नव्हतं किंवा मेडिकल करायचं होतं तर मॅथ्स घ्यायचंच नव्हतं. काही लोकं 4 घेऊन जातात. कारण पुढचं माहितीच नसतं काय करायचं. बरं, 10th 11th-12thला आले. 11th-12thला आल्यानंतर मग मुलाला एकतर क्लासेस लावतात, कॉलेज तर चालूच असतं. कधीतरी एखाद्या दिवशी आठवलं की टेस्टचं मार्क्स काय? कधीतरी विचारतात. ठीक आहे, महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून, झालं. त्या मुलाची 11वी अशीच निघून जाते. आणि मग 12वीच्या वेळेला ना ह्यांना डोक्यात येतं, की अरे 12वी म्हणजे आयुष्य आहे, पुढचं भविष्य आहे. मग 12वीचा अभ्यास कसा? मग ते परत थोडे दिवस सीरियस होतात. कसा अभ्यास करतो? काय करतो? एकदा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन, क्लासेसमध्ये जाऊन भेटून येतात. पुन्हा सेम. परत 4-5 महिन्यांनी जशी एक्झाम येईल जवळ, तसं डिसेंबरच्या आसपास परत ते एकदम शॉकमध्ये येतात. अरे, मुलगा तर अभ्यास करत नाहीये, काय करतोय, मोबाईलवरती आहे, कसं होणार, काय होणार? मग त्याच्या मागे ओरडत बसणार. साफ चुकीचं आहे. जर खरोखरच मॉनिटरिंग करायची आहे ना, तर पहिल्या दिवसापासून करा. रोज त्याच्या बाजूला 1 तास बसा असं बोलतच नाही मी. बस त्याला एक डेली एक प्रश्न विचारा, की "बाबा आज काय शिकलास?" "ठीक आहे." "कुठे आहे बघू बरं?" "ठीक आहे." जर तो क्लासला जातोय, आठवड्यातून नाही जमलं तर कमीत कमी 15 दिवसातून एकदा 100% व्हिजिट करायला पाहिजे. ते क्लासेसवाले इरिटेट होते, काही प्रॉब्लेम नाही. जावा, बसा. कसा करतोय आमचा सोहम अभ्यास? आमचा प्रतीक कसा अभ्यास करतोय सांगा बरं? काय चुकतंय? मुलाला कळेल की आई-वडील येतायत, त्यामुळे त्याला जाणं गरजेचं आहे. डिसिप्लिनमध्ये राहणं गरजेचं आहे. क्लासेसवाल्यांना पण कळते की अरे पॅरेंट खूप सिन्सिअर आहे. ह्याच्यावरती बघायला पाहिजे. सोहम तुझे आई-बाबा येतात ना, अभ्यास कर. हे आपण करतोय नाही.
मग नंतर त्यांना शेवटच्या क्षणी मग अरे टेस्टचे मार्क्स कमी भेटले, काय भेटले? अरे तुम्हाला नाही येते, तुम्ही अनपढ आहे, काय प्रॉब्लेम नाही ना. काय प्रॉब्लेम नाही. आता माझे वडील शिकलेच नाहीत. बरं अनपढ बोलले म्हणून काय कोणाला वाईट वाटायची गरज नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. नाही शिकलेले आहेत. शब्द कदाचित चुकीचा वापरला असेल मी. नाही शिकलेले आहेत. होतं ना त्या काळामध्ये नव्हती तशी आपल्याकडे सुविधा. घरच्या जबाबदारी होत्या. नाही शिकलो आपण. मग काय करायचं? ठीक आहे ना, नाही जमत तर बाजूला बसा. काय करतोय? मोबाईलवरती गेम खेळतोय का? मग काय करतोय? का फक्त काहीतरी असं लिहित बसलाय टाईमपासमध्ये? बघा ना, बसा ना बाजूला. तर आपण 100% एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट गाठला ना, तर आपल्याला आनंद येतो, नाहीतर मग त्रास तर होतो. चांगलं होत असेल तर आनंद होतो. मनाच्या विरुद्ध असेल तर त्रास होतो. काहीतरी होईल. त्यामुळे बघा काय होतंय. जर 2 वर्ष तुम्ही त्याच्याबरोबर आहात किंवा 10वी मुलगा आहे, 10वी मुलाबरोबर तुम्ही हा एक प्रयोग केला. काय चालला अभ्यास? दिवसातून एक प्रश्न विचारायला काय? तुम्ही करता कोणासाठी? आपण सगळे असं वाटतं, की आपल्या मुलांसाठीच, भविष्यासाठी करतोय, आपल्या स्वतःसाठी करतोय. ज्यांच्यासाठी तुम्ही एवढं सगळं युद्ध लढताय, एकदा बघा आणि नाही समजत आहे तुम्ही त्या मागे लागायची गरज नाही. खूप सगळं काही ओरडायची गरज नाही. एक रेग्युलर प्रोसेस. काय झालं? कसं झालं? ठीक आहे. जर तुम्ही ह्या प्रवासातून चाललाय, मी तुम्हाला 100% सांगतो, मुलाची प्रगती 100% होणार आहे. अजून एक मुद्दा आहे. हे जेव्हा आपण डिस्कशन करतो ना मुलांबरोबर, तेव्हा त्याचा ना इंटरेस्ट शोधायचा प्रयत्न करा, की बाबा तुला काय करायचंय? काय आवडतंय? मग 2-3 ऑप्शन्स तुम्ही लिहून ठेवा. कारण तो पुढच्या वेळेला नवीन ऑप्शन नको सांगायला. मुलगा काय करतोय 10 ऑप्शन्स बनवतोय. आता 3 पुढच्या वेळेला 3 मग मागचे गेले ऑप्शन नवीनच ऑप्शन आले. 2-3 ऑप्शन्स बाबा मला ह्याच्यात करियर करायचंय, ह्याच्यात करियर करायचं, ह्याच्यात करियर करायचं. समजा 3 ऑप्शन्स आहेत. मग 3 ऑप्शन्स मधले प्रत्येक ऑप्शनचं कोण एक्सपर्ट आहे ना त्याच्याकडे जावा आणि बसा. त्याला घेऊन जावा आणि बसा. पालकच त्यांना फोन करून सांगतात, ह्याला स्कोप आहे का, त्याला स्कोप आहे. मुलाला घेऊन जावा. मुलाशी इंटरॅक्शन होते त्या माणसाचं. तो याला काय विचारेल, काय याचा क्वेशन्स आन्सर्स होतील. मग समजेल की अरे हां, हे ह्याच्यासाठी चांगलं आहे किंवा मग सल्ला देईल की हे नको करू, तुला ते दुसरं चांगलं वाटेल. जे त्या मुलाने 3 ऑप्शन शोधले, त्या तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही सगळ्यांची माहिती घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांचं माहिती घेतल्यानंतर मग त्याच्या बुद्धीप्रमाणे, त्याच्या इंटरेस्टप्रमाणे आपल्याला एक रस्ता शोधून ठेवायला पाहिजे. 12वी होता, होता. सेम 10वीच्या मुलांना, पालकांना पण असंच आहे. मग 12वी झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, काय करायचं, काय करायचं? मग टाईम निघून गेलेला असतो. मी तुम्हाला सांगतोय की ही परिस्थिती आहे ना, मी इंजिनिअरिंग झालेल्या मुलांची बघतोय. म्हणून मी पालकांना सांगतोय की आत्ता 10वीला आहे किंवा 12वीला आहे किंवा 11वीला आहे. त्याच्याबरोबर चला. तो काय अजून 50 वर्ष शिकणार नाहीये. अजून 4-5 वर्ष शिकणार आहे. रोज आपल्या डोळ्यासमोरच आहे. मग दिवसातले 5 मिनिट त्याच्यावर बसून डिस्कस करून काय चाललंय, काय नाही चाललंय. 15 दिवसातून, 10 दिवसातून एक व्हिजिट केलेली त्याच्या कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये. दोन्ही ठिकाणी नेहमी जायची गरज नाहीये. काय प्रॉब्लेम? मला असं वाटतंय की मुलाचा जो पाया बनतोय ना, तो आत्ता ह्या 10वी पासून 12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंतचा आहे. आणि त्याच्यामध्ये पालकांचं खूप मोठं योगदान आहे. कारण मुलगा जे बोलेल ते आपण करायचं. मी असं म्हणेन की त्याच्यावरती विचार करून 4 लोकांशी मत घेऊन मग ते करायला पाहिजे. तर किती लोकांना हा मेसेज पटलाय? मी एक शब्द चुकून जर अनपढ असा बोललो असेल तर बाबा सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अनएज्युकेटेड शिक्षण नाही झालं. आपण गावच्या भाषेत आपण असे एखादा दुसरा शब्द असा बोलतो, पण त्याच्यामध्ये दुसरा असा काही इंटेन्शन नव्हता. तर माझे आई-वडील शिकलेच नव्हते. काय करायचं? अंगोठा छाप. पण ठीक आहे ना, त्यांना माहिती होतं की मी काय शिकतोय. विचारायचे कसं चाललंय याचं? काय चाललंय? आणि एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये जर आपण 5 मिनिटं वेळ नाही काढत आहे, मग एवढं सगळं करतोय कशासाठी? सगळा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. मेसेज बॉक्समध्ये मेसेज टाकायचे आणि हा व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचवा. कारण खूप डेंजर सब्जेक्ट आहे हा. ह्याच्यावरती सगळ्यांनी अटेन्शन द्यायला पाहिजे. कारण एक 15 वर्षाचा मुलगा, 16 वर्षाचा मुलगा किंवा 18 वर्षाचा मुलगा 12वी झालेला, त्याच्या डोक्यावरती आपण एवढं मोठं वजन देतोय, पण तो इकडे-तिकडे टाकून नको द्यायला, ते इम्बॅलन्स नको व्हायला म्हणून त्याच्यावरचा प्रवास व्हायला पाहिजे. मग भले इंजिनिअरिंगला मुलगा असू द्या, भले 10वीला असू द्या, 12वीला असू द्या, त्याच्याबरोबरचा प्रवास आपला व्हायला पाहिजे. चला तर मी थांबतो इथे. जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांना पाठवा. थांबतो मी. थँक यू व्हेरी मच.